ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे खरं तर आता तन्वीच्या बाबांचा बर्थडे असतो, पण सायलीज ही त्याच्या जवळ जाते आणि प्रतिमाहत्या आणि सायली दोघीही मिळून आता त्यांना केक भरवतात. खरं तर इकडे अर्जुन हा पाहतच राहतो, पण इकडे खरं तर जी तन्वी असते ती शॉक होऊन जाते की नेमकं हे सगळं काय येते. तेव्हा कडे प्रतिमाला आठवतं की अहो, तुम्हाला आठवतं का की तुम्ही जेव्हा जी तन्वी होती ती लहान होती तेव्हा ती अशीच माझा हात पकडून तुम्हाला याच बाजूचा केक जो असतो तो तुम्हाला भरवायची असं म्हणून ही जी प्रतणवी आहे ती सगळ्या गोष्टी हळूहळू आठवू लागते. त्यासोबतच इकडे साहिलीला पण सगळं जे लहानपणी घडलेलं असतं ते हळूहळू तिच्या चेहऱ्यासमोर येऊ लागतं. तिला पण काय काय काही गोष्टी या आठवू लागतात आणि त्यासोबतच पण तिला ते सगळं छोट्या छोट्या गोष्टी ह्या आठवत असतात. इकडे खरं तर प्रतिमा हिला पण आठवत असतं. त्यासोबतच इकडे जी प्रतिमा असते तिला खरं तर असं वाटत असतं की मला पण हळूहळू सगळ्या गोष्टी आठवतात. इतक्यातच तन्वीला चक्क सायलीला चक्कर येते आणि यासोबतच चक्कर आल्याच बरोबर अर्जुन हा धावत तिच्याकडे जातो. सगळेजण काळजीमध्ये असतात की सायलीला अचानकच कसं काय झालं म्हणून त्याला लगेचच अर्जुन हा जो आहे तो सायलीची काळजी घेतो आणि त्यासोबतच सायलीला म्हणतो की सायली काय झालं म्हणून, तुझं काय झालं, चक्कर येते का तुला असं म्हणून तो तिला पाणी वगैरे हे पाजत असतो आणि त्यासोबतच तिला कसंतरी होत असतं म्हणून तिकडे ती सोफ्यावर बसलेली असतात. इकडे जी तन्वी असते ती तिच्या मनात चालू असतात की काय हे जे नाटक चालू आहेत असं म्हणून ती बोलत असते. इथे जी सायली असते तिला खरंच खूपच जास्त डेंजरवाली चक्कर आली असते आणि जुन्या काही गोष्टी या थोड्या थोड्या आठवत असतात. इथे खरं तर आता जी प्रतिमा आहे ती तिला म्हणत असते की काय झालं सायली, सगळं ठीक आहे ना म्हणून. तर इकडे लगेचच सायली म्हणते की हो, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, असंच मला थोडंसं गरगरल्यासारखं झालं, बाकी काय नाही असं म्हणून सायली ही सगळ्यांना सांगत असते. त्यासोबतच अर्जुन हा स्पेशली त्यांचं भांडण झालेलं असतं तरी सुद्धा हात तिथून पळून हा तिची काळजी घेण्यासाठी आलेला असतो. इकडे तन्वी ही मात्र आता नवीन प्लन हा तिच्या डोक्यामध्ये सुचत असतो. त्यासोबतच इकडे खरं तर जी सायली आहे ती सगळ्यांना म्हणते की तुम्ही प्लीज माझी काळजी करू नका, मी खरंच ठीक आहे म्हणून तुम्ही प्लीज बर्थडेवरती लक्ष द्या असं म्हणून इकडे सायली हे सांगत असते. तेवढ्यातच इकडे जी तन्वी आहे ते तर प्रतिमाला म्हणत असते की आई, तुला आठवते का मी लहान होते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मी पण करत होते म्हणून. त्यासोबतच इकडे खरं तर आता अस्मिता आहे ती पण डाऊटफुल होते की खरंच हीच तन्वीची आई आहे का म्हणून, कारण अजिबातच तिच्यासारखी तर वाटत नाही. अनिता सोबतच अजून खाली सुद्धा आली नाहीये. खरं तर मला असं वाटतंय की जाऊन थोडंसं चेंज करून घ्यावं असं म्हणून लगेचच जी आता तन्वी आहे ती सगळ्या गोष्टी या सांगायला जाते. पण आता तिच्या गोष्टी या कोणीच सिरियसली घेत नाही म्हणून. त्यासोबतच इकडे खरं तर आता जी आजी आहे ती खरं तर तन्वीचंच इन्सल्ट करते. ती तिला म्हणते की सगळ्या जीवनातच हे तूच बनवायचं बरं का असं म्हणून तिला सांगत असते. त्यासोबतच इकडे खरं तर आता जी प्रतिमा आहे तिला हळूहळू गोष्टी आठवतात. या गोष्टीचा सगळ्यांनाच प्रचंड आता खूपच जास्त आनंद झालेला असतो. त्यासोबतच इकडे जी तन्वी असते ती पण आता सगळ्या गोष्टी या आनंदाने घ्यायचा प्रयत्न करत असते. पण कोणाला पण आता तिचा आनंद जो असतो तो खरं तर बघवत नसतो. तर इकरेकर तर प्रतिमा जी असते तिला पण सगळ्या गोष्टी या आठवत असतात. त्यामुळे स्पेशली आगीसोबत तिला काहीतरी होत असेल या गोष्टीवरती, पण आता तिला फारशी भीती वाटत नाही. तिला असं वाटत की आगच आहे ना, विझून जाईल असं म्हणून ती बोलून जाते. त्यासोबतच इकडे खरं तर आता जी तन्वी आहे तिला खरं तर खूपच जास्त वाईट वाटत असतं, कारण की तिने तिचं वजन जे आहे ते वाढून घेतलेलं असत. त्यासोबतच इकडे जी तन्वी असते ती खरी तर आता तिच्या ह्याच्यामध्ये असते. इकडे तिचे बाबा पण म्हणतात की पण तू जे काही केलंस आधी हे
खरं तर खूपच जास्त चुकीच आहे, म्हणूनच आम्हाला त्या गोष्टी अजिबातच आठवणीत ठेवायचे नाहीये, असं म्हणून बाबा जे आहेत ते तन्वीला सांगत असतात. इथे खरं तर सायली जी आहे ती आपलेपणा घेऊन खरं तर आता वेव्सला पाहत असते आणि त्यासोबतच म्हणते सुद्धा की वेव्स किती भारी आहेत म्हणून, आणि त्यासोबतच इकडे ती म्हणते की हो भारीच आहेत म्हणून. तेवढ्यातच इकडे तो जो आहे तो असतो की खरं तर हे काय आहे हे मला कळतच नाही. इतक्यातच इकडे खरं तर अर्जुनचे बाबा पण पाहत असतात की नेमकं हे सगळं काय चाललंय. सायलीला तर आता स्वतःवरतीच तिरस्कार होऊ लागतो. तिला असं वाटतं की माझ्यामुळे तन्वी आणि त्यासोबतच तिच्या वडिलांमध्ये थोडेसे भांडण झालेत. जर मी आज इथे नसते तर कदाचित हे शक्यच नसतं असं म्हणून जी तन्वी आहे ती खरं तर आता स्वतःलाच दोष देत असते. इथे सायली जी आहे ती पण स्वतःलाच दोष देत असते. त्यासोबतच इकडे खरं तर आता जो सचिन असतो तो खरतर अस्मिताला बोलत असतो की इतके हे सगळं झालं आणि तरी सुद्धा जो अश्विन आहे तो तन्वीची साईड घेतोय असं म्हणून तो बोलत असतो. इथे अश्विन म्हणतो की तन्वी, आय एम रिली सॉरी, खरं तर माझीच चुकी झाली. मीच तुला म्हणालो की आपण तुझा जो बर्थडे आहे तो 15 लोकांमध्ये सेलिब्रेट करायला हवा म्हणून. त्यासोबतच इकडे तो म्हणतो की हो मला पण हेच माहिती आहे म्हणून. तर बाबा हे मात्र म्हणत असतात की अश्विन तू किती बोलतोयस म्हणून, पण अश्विन हा अजिबात तन्वीची बाजू हे घ्यायचं सोडत नसतो. इथे सचिनला मजा येत असते की नेमकं हे सगळं काय चाललंय म्हणून. त्यासोबतच इकडे खरं तर सचिन सगळ्या गोष्टींची मजा घेत असतो. तन्वीला कळतं की हे सगळं काय चाललंय. तन्वीला आता अश्विनच बोलणं जे आहे ते अजिबातच वाईट वाटत नाही, कारण अश्विन हा तिच्यासाठीच बोलून गेलेला असतो. इकडे खरं तर अस्मिता आणि सचिन हे पण मध्ये काहीच बोलत नाही. अर्जुन हा आता शांत असतो, कारण त्याला असं वाटतं की अश्विन हा नेहमीसारखा आता स्वतःच्याच बायकोची ही बाजू घेणार म्हणून. असं म्हणून इकडे आता जो अश्विन आहे तो आता खरं तर निघून गेलेला असतो. तितक्यातच रविराज काकाजी असतात आणि प्रतिमा जी असते त्यांचं हे जे काही आज निव्वळ चमत्कार घडलेला असतो त्यांना असं वाटतं की प्रतिमाला पण हळूहळू सगळ्या गोष्टी या कळा लागल्यात आणि हीच गोष्ट माझ्यासाठी माझंच बर्थडे गिफ्ट आहे असं म्हणून ती खरं तर स्वतःला नेक्स्ट असं काहीतरी म्हणत असते. त्यासोबतच इकडे खरं तर जो सचिन आहे तो उगेचच आता अस्मिताला तो प्रेम करतोय ह्या गोष्टीच नाटक दाखवत असतो. खरं तर आता अश्विना जी असते ती खरं तर खूपच जास्त लक्की असते, पण इकडे खरं तर आता जी तन्वी असते तिने एक मोठा डाव हा रचलेला असतो. तो डाव आता काही करून सिद्ध होणार हे त्यांनी ठरवलेलं असतं, पण काही करून ते डाव ठरवता येत नाही. आणि त्यासोबतच सगळे डाव हे काही केले तरी फूस जातायत म्हणून अश्विनला तर खरंच तन्वीची खूपच जास्त दया येत असते आणि वाईट वाटलेलं असतं की मी सगळ्यांसमोर हा तुझा बर्थडे बडे सेलिब्रेट करायचा डिसिजन घेतला, हा माझा अतिशय चुकीचा डिसिजन होता. पण मला असं वाटते की तुझा बर्थडे जो आहे तो खरंच खूपच छान असा सेलिब्रेट झाला पाहिजे असं म्हणून अश्विन हा खरं तर तन्वीला सांगत असतो. तन्वीचे तू बाजू नेहमीच घेतो, पण खरं तर ती जी बाजू आहे ती घेत नाही, नेहमी आम्ही पाहतो. त्यासोबतच इकडे खरं तर अश्विन म्हणतो, पण दादा तो तर माझ्यामधला प्रॉब्लेम आहे तर तो मी सॉल्व्ह करेन, तू का मागे पडतोयस. तर तो खरं तर आता असं बोलायला लागलाय. त्यासोबतच इकडे जे अश्विन आहे तो खरं तर तन्वीला घेऊन आता आतमध्ये खोलीमध्ये निघून जातो. इकडे खरं तर आता जो नागराज असतो तो आता कॉल करतो आणि त्यासोबतच त्यांचा एकच प्लान ठरलेला असतो, काहीही करून त्याचे दागिने आहे ते घ्यायचं म्हणून. असं म्हणून तो विचारत असतो. इथे खरं तर आता जो नागराज असतो तो खरं तर स्वतःचा रुबाब झाडत असतो आणि म्हणतो काहीही झालं तरी सुद्धा त्या मारी पोरीला हा नाव मारा, काही करा, पण प्लीज माझ्यासाठी ते जे आहे ते खूप महत्वाचं आहे असं म्हणून तो बोलत असतो.
त्यासोबतच इकडे म्हणतो की अरे महत्वाचं म्हणजे लय महागडी बियर आहे असं म्हणून तो सांगत असतो. त्यासोबतच इकडे आता खूपच छान छान गोष्टी या घडणार आहे असं नागराज हा फुलाला सांगत असतो. त्यासोबतच इकडे खरं तर आता तो म्हणतो काही करून त्या बुलीचा फोन घ्या आणि खोडून टाका पाहिजे तर आपण तिला नवीन फोन घेऊन देऊ, पण जुना फोन हा तिला पाहिजे होता असं म्हणून इकडे वाईफ गोके. त्यासोबतच इकडे खरं तर जो आता महिपाद आहे तो नागराजला सांगत असतो की तुम्ही पण थोडं जपून राहा आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टीवरती नीट लक्ष देऊन राहा असं म्हणून सगळ्यांना सांगत असतो की खरं तर आता तुम्ही काहीही करा आणि मला ती मुलगी नाही तर तिचा तो लॅपटॉप जो आहे तो पाहिजे, मला खोडायचा आहे तो, त्याशिवाय मला अजिबातच बरं वाटणार नाही असं म्हणून खरं तर नागराज जो असतो तो खूपच जास्त चिडलेला असतो. त्यासोबतच इकडे आताजी खरं तर सगळ्या गोष्टी प्रतिमा हत्यासोबत घडल्या माझ्यासोबत, पण घडल्या सगळ्या गोष्टी सायली या खोलीमध्ये बसून आठवत असते. अर्जुन हा तिच्याकडे येतो आणि पाहत तो अर्जुनला समजतं की नेमक सायली ही जी आहे ती कुठल्या गोष्टींमध्ये हरवली आहे म्हणून. तर लगेचच तो जे काय आहे ते बरोबर असं उत्तर सायलीला देतो. सायली शॉक होते आणि म्हणते की तुम्हाला कसं कळलं? तर लगेच सायली म्हणते की गपचूप चल ट्रेनमधून खरं तर काय काय होतं तुला तर माहितीच आहे ना असं बोलून इकडे खरं तर आता जी सायली आहे ती सगळ्या गोष्टी हा करत असते, पण आता ह्या दोघांना पण त्यांचा नवीन फेस जो आहे तो चालू करायचा असतो. त्यासोबतच इकडे सायली जी आहे ती स्वतःच्याच विचारामध्ये असते की प्रतिमा यांची हळूहळू लवकरच आठवण पण येते आणि ती येऊ दे म्हणून असा डॉक्टर हा वेगवेगळ्या गोष्टीवरती फोकस करायला लावतो. त्यासोबतच इकडे खरं तर जो डॉक्टर असतो तो म्हणतो की आता आपण हे मेडिसिन घेतोय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच टर्मरिक आणि त्यासोबतच दुसऱ्या गोष्टी घालायच्या नाहीत ना, फक्त नॅचरल ह्याच गोष्टी घालायच्या. तर लगेचच इकडे खरं तर आता सायलीला तो ती जी गोष्ट आहे ती लावायला सांगतो, पण इकडे खरं तर तो स्वतःच्या तोंडावर बोट ठेवून बसलेला असतो. सायलीला अजिबातच आवडत नाही की अर्जुन हा असं का करतोय म्हणून, पण इकडे अर्जुनची खरं तर एक मुश्किल असते आणि ती मुश्किल मात्र सायलीच कुठे ना कुठेतरी असते. पण इकडे खरं तर आता सायली जी आहे तिने आता खूपच मोठा असा ढीग लावून ठेवलेला असतो, पण इकडे खरं तर आता जी सायली असते ती म्हणते की मला काहीही करून माझे खरे आई बाबा कोण आहेत हे शोधून काढावंच लागेल, नाहीतर मला अजिबातच हे माझे आई बाबा नाहीयेत या गोष्टीवरती मला अजिबातच विश्वास बसत नाहीये. खरं तर आता अर्जुनला पण त्याची मदत करायची असते, पण सायली ही आता त्याला गप्प बस म्हणाली असते, म्हणूनच तो तोंडावरती बोट ठेवून हे बसलेला असतो. त्यासोबतच सायली जी असते ती खरं तर विचारतच असते की नेमका किती छान हा रविराज काकांचा बर्थडे झाला ना, मला तर खूपच जास्त आवडला म्हणून. आणि त्यासोबतच सगळ्याच गोष्टी ह्या छान घडत होत्या. ह्या गोष्टीवरती रायलीला अजूनही भरोसा बसत नाही की तेच तिचे आई बाबा आहेत, म्हणून ती तरी सुद्धा त्याच विचारात असते की माझे आई बाबा हे तेच असतील का म्हणून, कारण ते अजिबातच माझ्या आई बाबा असल्यासारखं मला अजिबातच वाटत सुद्धा नाही. तर इकडे अर्जुन जो असतो तो तिला समजवतो की काहीही झालं तरी सुद्धा तेच तुझे आई बाबा आहेत. मी DNA टेस्ट केला आहे आणि त्याच्यामध्ये तीच तुझी आई आहे हे मात्र खरं आहे, पण मला कळत नाहीये तुला तरी असं का वाटतंय. जेव्हापासून मी तुला ते सगळ्या गोष्टी या दाखवल्यात तेव्हापासून तू या सगळ्या गोष्टीपासून लांब आहे, मला माहिती आहे, पण तरी सुद्धा तू अशी का विचार करतीयस सायली, असंच अर्जुन आहे तो सायलीला विचारत असतो. त्यासोबतच तिला म्हणतो की तरी सुद्धा तुझ्या मनाच्या खात्रीसाठी आपण त्यांची टेस्ट करून घेऊया, त्यांना आपण एकदा विचारूया आणि त्यांना समजून सांगूया की खरंच सांगा की तुम्हीच सायलीचे खरे आई बाबा आहेत का असं म्हणून अर्जुन आता जो आहे तो सायलीला झोपायला सांगतो. त्यासोबतच सायली जी आहे आता
शांतपणे ही झोपून घेते. अर्जुनच्या तर विचारतच असतं की नेमकं सायली जे आहे ते विचार करते ते खरंच असेल का. पण इकडेच काही गोष्टी या डोळ्यासमोर क्लेरिफाय होतायत आणि ते क्लेरिफाय केलंच पाहिजे असं म्हणून इकडे अर्जुन जो असतो तो खरंतर सांगत असतो अर्जुनला आता काय करावं आणि काय नाही या गोष्टीवरती कळतच नाही. अर्जुन हा आता पूर्णपणे शांत झालेला असतो आणि डोकं खाजवत विचार करत असतो की नेमकं असं काय केलं पाहिजे म्हणून जेणेकरून खरंच सायलीला खरं हे खरं आणि खोटं खोटं वाटेल. इतक्यातच अर्जुन जो असतो खाली जातो आणि त्यासोबतच इकडे जी सायलीची आई जी आहे ती खरंतर तिथे किचनमध्येच असते आणि त्यासोबतच जसा अर्जुन हा किचनमध्ये जातो लगेचच म्हणतो की तुम्ही ती काय करताय म्हणून. तर लगेचच ती म्हणते की काय नाही, मी इथं फक्त पाणी प्यायला आलेले, बाकी दुसरं काही नाही असं म्हणून ती जी आई जी असते ती घाबरते, पदरात गोष्टी लपवते आणि त्यासोबतच तिकडून निघून जाते. असं म्हणून इकडे खरंतर आता खूपच उकडते असं म्हणून ती खरंतर आता वरती निघून जाते. त्यासोबतच इकडे अर्जुन म्हणतो की ठीक आहे, चालेल, शांतपणे तुम्ही झोपून घ्या, अजिबातच आता दुसरी कुठली दगदग करू नका असं म्हणून इकडे अर्जुन जो आहे तो आता सायलीच्या आईला सांगत असतो. खरंतर आता सायलीची आई ती नसते या गोष्टीवरती अर्जुनला पण हळूहळू खात्री बसत असते. पण आता अर्जुनला माहिती असतं की सायलीची जी आई आहे ती एकटी आहे आणि त्यांच्याकडून जर काही गोष्टी काढून घेतल्या तर मात्र त्या नक्कीच सांगतील आणि त्यांच्यावरती पण एक छान असं काहीतरी करता येईल आणि त्यासोबतच काहीतरी असं रेमेबल होऊन जाईल असं वाटत असतं. अर्जुनला माहिती असतं की नेमकं त्यांनी काय केलं ते आणि तो आता लवकरात लवकर काय करणार आहे असं म्हणून इकडे खरं तर आता अर्जुन जो असतो त्याला स्वतःबद्दलच ग्रेट फील होत असतं, कारण की त्याची आई जी असते ती पण थोडीशी मस्ती मजाकवाली असते. ती पण थट्टा मस्करी ही अर्जुन सोबत करत असते, कारण तिला माहिती असतं की हा माझंच जावई आहे म्हणून असं म्हणून ती बोलत असते. त्यासोबतच इकडे खरंतर आता किचनमध्ये तो जातो आणि त्याला हवं असं तसं तो पाणी पितो आणि त्यासोबतच तिकडून तो निघून जातो. त्यासोबतच सायलीची आई पण निघून जाते. इकडे तन्वी जी असते ती विचारत असते की काही झालं तरी सुद्धा या प्रतिमाला काहीच आठवलं नाही पाहिजे. जर हिला काही पण आठवलं तर मात्र माझी वाट लागेल असं म्हणून सायली जी असते ते तर खूप फ्रस्ट्रेट होत असते आणि त्यासोबतच तन्वी जी आहे ती म्हणत असते की काही झालं तरी सुद्धा मीच त्यांची मुलगी आहे आणि तन्वी ही त्यांची मुलगी आहे, सायली नाहीये, हे त्यांना वाटलं पाहिजे असं म्हणून. खरंतर आता जी गोष्ट आहे ती तन्वी ही ठरवून देते. सायली ही तिच्या रूममध्ये झोपलेली असते. या गोष्टीवरती आता तिला माहिती असं अचानक सायलीला जाग येते आणि पाहत असते की हे काय करतायत म्हणून. तर जो अर्जुन असतो तो खरंतर आता त्याच्याच विचारात असतो की नेमकं काय करायचं आणि काय नाही ते. त्यासोबतच इकडे खरंतर सायली पाहत असते की नेमकं हे काय करतायत. पण सायली तर झोपलेली असती. अर्जुनला खूपच जास्त झोप येतच नसते म्हणून तो सायलीला आता हळूहळू उठवायचा प्रयत्न करतो, पण सायली जी आहे ते अजिबातच उठत नाही म्हणून झोपलेला सायली सोबतच अर्जुन जो आहे तो गप्पा मारत असतो. पण त्याला माहिती नसतं की सायली जी आहे ती उठली म्हणून आणि ती अजून जागी आहे, तरी सुद्धा तो तिच्यासोबत हे बोलत असतो. त्यासोबतच इकडे सायलीला माहिती असतं की अर्जुन हे काय करतायत. लगेचच सायली ही अर्जुनकडे वळून पाहते आणि त्यासोबतच तिला कळतं की हे काय करतायत म्हणून. त्यासोबतच इकडे खरं तर जो अर्जुन आहे तो तर आताच स्वतःहूनच तिच्या पोटामध्ये बुक्के घालते. सायली तर लगेचच अर्जुनला कळत नाही की सायली हे सगळं का करते. नंतर तिला कळतं की खरंतर हे सगळं ती काय करते म्हणून. अर्जुन जो आहे तो खरंतर आता पुन्हा एकदा सायलीला झोपवतो आणि त्यासोबतच तिला हा शांतपणे झोपलेला पाहून त्याला खूपच जास्त बरं वाटत असते. इकडे खरंतर त्याला असं वाटतं
की दिवसभर ही किती विचार करते आणि किती काय काय कामात असते. बरं झालं झोपली म्हणून नाही, तर सतत दगधग ही चालूच असते हिची, असं म्हणून अर्जुन हा तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणत असतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.